हॅलो नमस्कार सगळ्यांना, राम राम. कसे आहात सगळेजण? ही आहे कालची सकाळ. काल मी ब्लॉग टाकलाच नाही. तर बघा, ही मस्त सकाळ झालेली आहे आणि सकाळ माझी लवकर झालेली आहे. तर हे बघा, आमच्या कृष्णाची मूर्ती आहे. ही माझी आवडीची मूर्ती आहे. खूप वर्ष झाले मी हिला आणून. तर आता बघा, ही मी आईकडे आलेली आहे माझ्या. आणि इथे बघा, पाण्यामध्ये मी कांदा घालून ठेवला होता. हा ओला कांदा मला मिळाला होता. खरं थोडीशी पात वर आलेली होती, ते घातले त्याचं पाण्यात ठेवल्यानंतर ही एवढी पात वरती आली बघा. त्याचप्रमाणे मी पुदिना पण आणला होता. तो पण छान असा कुंडीत लावला होता बघा. एक काडी रोवली होती, तर छान असा मस्त फुटून आल्यावरती नाजूक पानं आली छान पुदिन्याची. त्या पुदिन्याच्या शेजारी बघा, मी छोटासा ओवा पण लावलेला आहे. तो ओवा पण छान मस्त आलेला आहे, हे बघा. आणि मला ना लसणाच्या 2 पाकळ्या पण मिळाल्या होत्या छान. त्याच्यावर हिरवा कोंब आपोआप आलेला होता लसूण सोलताना. ते मी कुंडीमध्ये रोवले आहेत. तर त्याची पात बघा किती सुंदर आली आहे छान. आणि त्याच्या शेजारी ही आमची तुळशीमाई इतकी मस्त आली आहे. तर चला, आता मी मस्त आईबरोबर चहा पिते आणि मग मला जायचं आहे, नाश्ता करायचा आहे. तर ही बघा, ही आई, ही आई, हिची ना गप्पा आणि हिची बडबड कधी संपत नाही बघा. हिच्याजवळ मी किती वेळ जरी बसले तरी हिला बसावंच वाटतं, ते बघा. तर चला, आता हिच्यावरच चहा घेते, थोड्याशा गप्पा मारते. आणि आता आम्हाला खाली जायचं आहे. तर माझ्या मुलीबरोबर आणि मी नाश्ता करणार आहे. आणि आम्ही दोघीजणी नाश्ता करून मला तिच्या शाळेत जायचं आहे. आणि शाळेमधनं तिचं हॉल तिकीट घ्यायचं आहे. माझी मुलगी आहे 10वीला. तर आता तिचं हॉल तिकीट आलं की तिचे एक्झाम स्टार्ट होतील. तर चला नाश्ता करूया. तर इथे गाजर घेतलेला आहे मी छान खिसून. मस्त कोथिंबीर घातलेली आहे, जेवढी भरपूर घालाल तेवढी छान बघा. आणि इथं ओवा घेतलेला आहे. ओवा ना मस्त हातावर असं चुरवून घ्यायचा आणि छान घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर पण खूप सुंदर येतो. इथं हळद घालणार आहे मी आता. हळद, तिखट, आपलं मीठ सगळं घालून घ्यायचं आहे. जेवढे तुमच्या डब्यात मसाले आहेत ना तेवढे सगळे घाला, छान लागतात. पावभाजी मसाला जरी असला ना तरीसुद्धा छान लागतो. आता या ठिकाणी आहे ना, मी रात्रीची डाळ शिल्लक राहिली होती, तर ती डाळ घालत आहे बघा. सगळी नाही घालत आहे, 2 चमचेच घालते आहे. तर ही डाळ आता फेकून देण्यापेक्षा किंवा अन्न वाया जाण्यापेक्षा आपण ते कोंड्याचा मांडा करून खाल्लेला कधी पण चांगला असतो. आणि डाळी तेवढ्या महाग झाल्यात सध्या, तर ते टाकून द्यायचं खूप जीवावर येतं. ते हे बघा, आता हे गाजराला जे ओलावा असतो तो, आणि हा आता हे डाळ, त्याच्यात थोडंसं मी तीळ घालते. आणि ह्या डाळीच्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. पाणी नाही वापरायचं शक्यतो. चवीपुरतं मीठ घाला, मीठ कसं खाताय तुम्ही त्या हिशोबाने. तर चला, आता ह्याच्यात 2 चमचे ज्वारीचं पीठ घालू आणि 1 चमचा बाजरीचं पीठ घालू. तर त्या दोन्ही पीठ मिक्स करण्याचा उद्देश माझा असा असतो की मुलगी माझी बाजरीचं पीठ खात नाही, तर तिला ती भाकरी, काळी भाकरी म्हणून तिला ती आवडत नाही आणि ती खात नाही. ज्वारीची मात्र आवडीने खाते. पण आता थंडीच्या दिवसात आणि या दिवसांमध्ये कसं की बाजरी पोटात गेली तर चांगली असते मुलांच्या दृष्टीने, म्हणून मग मी ती अशी खायला घालण्याचा प्रयत्न करते छोटासा. तर इथे मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळं मिक्सर आपण छान मिक्स करून घेऊया. हे बघा, हा छान मस्त गोळा तयार झालेला आहे. मळून थोडासा घट्ट भिजवायचा, जास्ती पण पातळ नाही, खूप पण घट्ट नाही, असा मीडियम सैलसर भिजवायचा. आता इथं गॅसवर मी मस्त तवा ठेवलेला आहे तापायला. शेजारी पाणी घेतलं आहे वाटीमध्ये थापायला. आपल्याला पाण्याच्या साह्याने थापायचं. खालचा कपडा तो ओला करून घेतलेला आहे आणि पोळपाटावर टाकलेला आहे. आणि हा गोळा घेतलेला मी थालपीठाचा मस्त असा थापून घेत आहे. थालपीठ म्हणा, धपाटे म्हणा, काही म्हणा, पण खायला एकदम भन्नाट लागतात. आणि याच्याबरोबर ठेचा, मिरची किंवा लोणचं आंब्याचं, दही नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतं. आणि काहीच नसलं तरी आपला टमॅटो सॉस, केचप असतंच घरामध्ये, ते खाल्लं तरी चालतं. आणि नाहीच मिळालं काहीतरी तुपाची धार घालून खाल्लं ना तरीसुद्धा छान लागतं. तर बघा, हे आता मस्तपैकी मी आता तव्यावर टाकून घेत आहे. आणि आता हे मस्तपैकी झाकून न्याचं, खरपूस रंगावर छानपैकी भाजून घ्यायचं आहे.
एक वाफ काढायला मात्र नक्की हे करा बरं का, विसरू नका झाकण ठेवायला, कारण झाकण न ठेवता शिजवलं ना तर ते चांगलं निघ होत नाही आणि आजपर्यंत शिजलंही जात नाही. तर हे बघा, हे मी आता छान पलटी करून घेते मस्त. तोपर्यंत मी दुसरं खाली टाकून घेतलेलं आहे कापडावर आणि पटपट होता तो खूप छान. म्हणजे एकदा आपण जर समजा करायला लागलं ना पटापट, तर गरम गरम करून खाणारा बसलेली मंडळी असतील का नाही तर मस्त छान पटपट होतात आणि पटकन आपणही रिकामं. आणि हे रोज रोज ते पोळी करा भाजी करा सगळं सातसंगीत जेवायचा पण कधी कधी कंटाळा येतो. तर हे बघा, हे छान असं खरपूस भाजून काढलेलं आहे. आता हे दुसरं मी त्याच्यावर घालत आहे आणि परत तीच प्रोसेस सगळी रिपीट करणार आहे. निघालेलो आहोत बाहेर आणि आता बाहेर म्हणजे आम्ही चाललो आहे शाळेत मुलीच्या. खरं सांगायचं तर आता शाळेत जरा लांब आहे तिची, म्हणून मी खरं तिच्यासोबत चालली आहे. नाही तर ती येई स्वतः एकटी जाऊन पण आणू शकते. तर आम्ही शाळेत पोचलो आहेत. बघा ही माझ्या मुलीची शाळा ती सुंदर दिसते खरं तिची शाळा संपते पण मलाच वाईट वाटते. झालं आहे तसं तिचं काम. आता आम्ही शाळेतनं बाहेर पडतो आहे. तर आता तिच्या मैत्रिणी भेटल्या आहेत, तिचे शेवटचे शाळेचे दिवस, मग त्यांना त्या आठवणी त्यांचे फोटो बिटो काढायचे चाललेत. आणि आता आमची रिक्षा पण आली असेल तर आम्ही निघतो आहे. तर हे बघा, आम्ही रिक्षेत बसून निघालेलो आहेत आणि आता घरी जाणार, मस्त आराम करणार. आणि आता संध्याकाळी काय करते ते बघू. चला संध्याकाळी आता आपण आहे ना मस्तपैकी भाकरी करूयात. इथं मी बाजरीची भाकरी करत आहे. सकाळची जी उसळ केली होती तिथं आम्ही थालपीठ धपाटे खाल्ले, त्याच्यामुळं काय ती उसळ संपलीच नाही. तर आता ही कधी खाणार, तर मग आता थोडासा भात केलेला आहे मी, चवळीची उसळ आहे आणि आता मी इथं बाजरीची भाकरी करत आहे. छान मस्त गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. भाकरी करताना जे जितकं छान गरम पाणी घालताल ना तर ते भाकरी छान होते आणि भाकरीला चिरासुद्धा जात नाही. मस्त छान अशी पातळ, जास्ती जाड नाही जास्ती हे नाही, अशी भाकरी थापून घ्यायची आणि बाजरीच्या पिठाला जास्ती चुरायची आणि मळायची गरज नाही पडत. भाकरी छान होतात. बघा आता इथे मी दुसरी पण भाकरी करून घेत आहे. आता ही भाकरी मी आता गॅसवर टाकलेली आहे आणि बघा ही छान मस्त फुगत आहे. तर ही अशी मी गॅसवर भाजून घेते. तर बरेच लोक असं म्हणतात की डायरेक्ट गॅसवर टाकून भाजू नये काही नाही. तर आता कसं आहे, तर आमच्याकडे तर एमएनजीएलचा गॅस पाईपलाईन आहे. तर आता माहिती नाही मला, पण मी तर शक्यतो अशीच करते, कारण त्याच्या मागचं काही कारण माहिती नाही आपल्याला. आणि खरं तर ती भाजल्याशिवाय अशी खाऊ पण नाही वाटत. तर ही दुसरी भाकरी पण झाली आहे माझी आणि आता मी सगळ्या भाकरी करून घेत आहे पटापट. तर ही दुसरी पण भाकरी बघा कशी फुगते टम्म. भाकरी करणं खूप सोपं आहे खरं पोळ्या करण्यापेक्षा, किंवा पण आजकाल भाकरी करणं म्हणणं लोकांना जास्त अवघड वाटतं, पण मला तरी भाकरी करायला छान वाटतं. तर ह्या माझ्या भाकरी सगळ्या झालेल्या आहेत आणि इथं मी त्याच तव्यावर तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोड्या मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकते, जिरे टाकते आणि इथं मस्तपैकी खरडा करून घेते. ह्याच्यात मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे मिरची मऊ व्हायला लवकर मदत होते. तर हे मस्त परतून घ्यायचे. आता एका भांड्याच्या साहाय्याने बघा, आता हा माझा गडवा आहे आवडीचा, तर ह्याच्याने बघा आता मी मस्त असं ते तव्यावरच खरडून घेते. मस्त असं एक खरडून घेतो का नाही, म्हणून ह्याला खरडा म्हणतात बघा. आणि जो ठेचून करतो त्याला ठेचा म्हणतात. तर मला माहिती नाही, मी आपलं असं म्हणते आहे. ह्याच्यात दाण्याचा कूट घातला आहे. तर आता हा कूट घातला की जरा ठेचा तिखट कमी लागतो
आणि बघा पण किती सुंदर दिसतोय. तर आता मी जेवणार आहे. आमचे आहू पण आलेले आहेत आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर हे मला कॅडबरी घेऊन आलेले आहेत. बघा किती सुंदर आहे. तर मी अनबॉक्स करते. तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मजेत राहा. बाय, गुड नाईट.